साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की मीरा ही हॉस्पिटलला आलेली असते आणि ती त्या रिसेप्शनिस्टकडून परवानगी घेऊन त्या रेकॉर्ड रूममध्ये जात असते. आणि तेव्हा तिथला तो मुलगा असतो ना, म्हणजे वॉर्ड बॉय, तो तिला त्या रेकॉर्ड रूममध्ये घेऊन जातो आणि तिला तो सांगत असतो की इथे इथे एवढ्या एवढ्या वर्षाचे रेकॉर्ड आहेत, तुम्हाला जे हवं आहे ते इथे या जागेमध्ये मिळून जाईल, तुम्ही इथे चेक करा आणि निवांत तुमचं काय आहे ते बघून घ्या. असं म्हटल्यानंतर ती शोधायला चालू करते आणि ती शोधत असताना तो मुलगा मात्र तिथे मागे उभाच असतो आणि ती एक एक फाईल सगळी बघत असते. तिला जशा शंका वाटत असतात तसं ती एक एक फाईल उघडून बघते, त्याच्यामध्ये सगळं बघत असते, चेक करत असते की आपल्याला इथे तरी काहीतरी सत्य आणि निरुपमाबद्दल समजेल, काहीतरी होईल आणि कळेल, असं तिचं त्यामागचा हेतू असतो. आणि तिचा यामागे हेतू असाही असतो की सत्याला स्वतःचं असं काहीतरी समजलंच पाहिजे आणि त्याच्यापासून ह्या काही गोष्टी आहेत ह्या लपवल्या नाहीच पाहिजे, असं बोलून ती शोधण्याच्या तयारीत असते. आणि ती शोधत असताना बराच वेळ झाला पण तिला ना काही भेटत नाही. ती प्रचंड शोधण्याचा प्रयत्न करते. ती एक नाही तर कितीतरी फायल्या बघते की त्याच्यामध्ये आहे का नाही, असं तिला प्रश्न पडतो. त्याच्यानंतर ती विचार करते की ह्याच्यामध्ये तर नाही आहे तर आपल्याला भेटेल तरी कुठून. त्याच्यानंतर ती विचार करत असते की आपल्याला शोधणं तर आहे. त्यानंतर ती अजून दुसरी फाईल चेक करायला लागते आणि तिला काही भेटत नाही. मग ती तिथून निघून घरी येते आणि घरी मात्र निरुपमा मात्र भडकलेली असते. कारण का इथे सत्या आणि मीराला जाऊन खूप उशीर झालेला असतो. सत्या तर जाऊ दे, पण मीराला जाऊन बराच लेट झाला असतो आणि मीरा घरी नसल्यामुळे निरुपमाला काम करायला लागतं. त्यामुळे निरुपमा ही मीराला आल्यावर बडबडत असते. मीराला म्हणत असते की काय गं, तू कुठे गेलेलीस? तर मीराला असं वाटतं का मी हॉस्पिटलला गेली हे आईंना समजले तर नाही ना. त्यामुळे ती माफी मागायला चालू करते की सॉरी आई, मला जाणं ना गरजेचं होतं म्हणून मी गेली आहे. आणि त्यावर ना ती म्हणत असते की अस्तित्वाचा प्रश्न आहे ना, म्हणून हॉस्पिटलचं नाव घेत नाही, पण ती अडून म्हणत असते का मी गेली. त्यावरती निरुपमा म्हणते की अगं, तू गेलीस तर घरातली कामं कोण करणार आणि ह्याच्यामध्ये अस्तित्व काय आलं. असं बोलल्यावर मीरा म्हणते की म्हणजे सासूबाईंना यातलं काही माहीत नाही आहे, त्यांना असं वाटतं आहे का मी बाहेर गेलेली. त्यावरती निरुपमा म्हणते की तू गेलीस कुठं उंधळायला, गाव उंधळायला गेलेलीस म्हणून मला इथे तुझी कामं करावी लागली, तुझं दुकान आहे ना मला सांभाळावं लागलं. असं म्हटल्यानंतर इथे मीरा म्हणते की नाही, मी ना कामासाठी गेली होती, मी असं काही टाईमपास करायला गेली नव्हती आई, आणि हे तुम्ही एवढं चिडू नका ना. असं म्हटल्यानंतर इथे निरुपमा म्हणते का मी काही तुझं दुकान सांभाळ करायला बसली आहे का, तुला तुझी कामं करता येत नसतील तर दुकान विकून टाक. असं बोलल्यानंतर मीरा म्हणते की अहो आई, पण दुकान तर तुमच्याच नावावर आहे ना. त्याच्यानंतर इथे निरुपमा म्हणते दुकान नावावर असलं म्हणून काय झालं, पण ते मला सांभाळायला लागलं ना, मला सांभाळायचा कंटाळा येतो, तुला जमत नसेल तर तू करत नको जाऊस. आणि त्यावर निरुपमा म्हणत असते की जरी नावावर असलं तरी काय तू काय आम्हाला नोकर समजतेस का, म्हणजे तू फिरायचं आणि आम्ही दुकान सांभाळायचं. त्यावर मीरा म्हणते की हे बघा, थोडा वेळ सापडलं म्हणजे सांभाळलं तर काही जात नाही आई, थोडा वेळ तुम्ही सांभाळलं असतं तर बरं झालं असतं. मी पण कामच करायला गेलेली, मी काय टाईमपास करायला गेली नव्हती, माझं पण तिथे जाणं गरजेचं होतं आणि ऑर्डर माझ्या मोठ्या मोठ्या असतात त्यामुळे. त्यावर ती निरुपमा म्हणते की हो का, तू जास्त बोलू नकोस, तुझी कामं ही तूच करत जा, आम्हाला सांगू नको दुकानात बसायला, समजलं नसेल तर मग तर तू काही करू नकोस, पण आमच्या अंगावर ढकलत नको जाऊ. स्वतः मात्र फिरत बसते आणि आमच्या डोक्याला ताप देत बसते. असं ती मीराला खूप बडबडत असते आणि मीराला रागावून तिचा अपमान करत असते. तिला म्हणत असते तू पण फुलवाली, तुझे घरातले पण फुलवाले आणि तुझ्या घरातल्याने तुझ्या बहिणीलासुद्धा फुलवाली केली, तुझी काय लायकी आहे गं, तुझ्या लायकीप्रमाणे तू राहा आणि तशी आम्हाला बनवायला बघतेस का, व आम्हाला पण फुलवाला बनायला बघतेस का, तर आम्ही बनणार नाही, कारण का आम्हाला फुलवाले बनण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. असं ती मीराला खूप रागवून बोलत असते. मीराला मात्र इथे प्रचंड वाईट वाटत असतं, पण तरी पण ती काय उलटं बोलत नाही. ती म्हणत असते की ह्या काय ऐकणार नाही, आपणच त्यांच्या तोंडाला न लागलेलं बरं, आपण शांत राहिलेलं बरं. आणि तेव्हा ती निरुपमा खूप बडबडत असते, मीरा मात्र शांतपणे ऐकत असते. त्यावर ती मागून ना सत्या येतो आणि आणि त्यानंतर इथून सत्ता हे सगळं मागून ऐकत असतो आणि निरुपमा मात्र मीराला जास्त बोलत असते, तिला तिची लायकी काढत असते, तिच्या घराविषयी बोलत असते
आणि ती जी फुलाचं दुकान चालवत असते त्याच्याबद्दलसुद्धा ती वाईट वाईट बोलत असते. पण मीरा मात्र हे सगळं शांतपणे ऐकून घेत असते. ती अजिबात उलटं उत्तर देत नसते, कारण का मीराच्या मनात काहीतरी वेगळीच चालत असतं. तरी पण ती बिचारी सगळं काही शांतपणे ऐकत असते आणि काही उलटं बोलत नसते. ती म्हणत असते की पण दुकान सांभाळलं तर आपल्यासाठी चांगलं आहे ना, पुढे जाऊन आपणच मोठे होणार आहोत. त्याच्यानंतर इथे सत्या येतो आणि म्हणतो, काय झालं, एवढं का भांडण आणि तवा का एवढा तापला आहे. तो हे सगळं निरुपमाकडे बघून बोलतो, कारण त्याला समजतं की निरुपमाने काहीतरी चिडलेली आहे. आणि त्यानंतर इकडे रिया ही बाहेरून आलेली असते आणि ती ना प्रचंड थकलेली असते. तेव्हा ना तिला पाण्याची गरज असते. तेव्हा तिथे येऊन ना मीरा ही रियाला न मागता पाणी देते आणि त्यावरती रिया ही थँक्यू बोलते आणि तिला आनंद होतो. त्याच क्षणी तिकडे निरुपमा येते आणि म्हणते की अगं नुसतं पाणी काय देत आहेस, तिला चहासुद्धा दे, जा जाऊन चहा बनव, असं ती तिला रागावरून बोलत असते आणि म्हणत असते नुसतं पाणी द्यायची काय पद्धत आहे, चहा देता येत नाही का, असं ती ओरडत असते. आणि इथे रिया म्हणत असते की थांबा आहे, मी आज चहा बनवते, वहिनी तू इथे बस, असं म्हटल्यानंतर निरुपमा म्हणते की तू नको बसू, तू इथेच बस, तू नको जाऊस, कारण त्या दिवशीसारखं दूध सांडवशील. असं बोलल्यानंतर इथे रिया मात्र म्हणते की नाही सांडवणार, मी व्यवस्थित करेन, मी जाते ना आणि मी बनवते चहा, मस्त पटकन बनवून येते, असं ती म्हणत असते. पण इथे मीरासुद्धा म्हणत असते की नको अगं मी बनवेन, असं बोलून ती बनवायला जात असते. तेवढ्यात सत्या येतो. सत्या म्हणतो की मला पण चहा पाहिजे, लवकरच चहा बनव, असं बोलल्यानंतर मीरा चहा बनवण्यासाठी जाते. आणि इकडे सत्या मात्र रियाला विचारत असतो की तुला काय झालं आहे गं, तू अशी का बसली आहेस, काय प्रॉब्लेम आहे का, असं तू तिला विचारत असतो. कारण का रिया अशी डोक्याला हातबीत लावून बसलेली असते. त्यावरती रिया त्याला सांगू लागते की संक्रांत आली आहे, आता वाण काय द्यायचं, कोणातरी एकाला खास व्यक्तीला जर काही द्यायचं असेल तर आपण काय देऊ शकतो, असं ते सगळं झालेला जो काही प्रकार असते तो ती सत्याला सांगण्याचा प्रयत्न करत असते. आणि ती स्पष्टपणे काही सांगत नसते, पण जे काही असतं ते ती सत्याला बोलण्याचा प्रयत्न करत असते. आणि ती सांगत असते की तू मला सांग ना की मी काय देऊ शकते, ह्याच्यावरती उपाय मला सांग, मी तर खूप विचार केला पण मला ना काही सुचलंच नाही, त्यामुळे तुझं जर तू मत सांगितलंस तर मला नक्कीच समजेल. त्यामुळे एका स्पेशल व्यक्तीला आपण काय गिफ्ट घेऊ शकतं हे मला लवकरात लवकर समजेल, असं ती म्हणत असते. आणि ती म्हणत असताना तिथे निरुपमासुद्धा असते आणि निरुपमा तिचं बोलणं ऐकत असते. तेव्हा निरुपमा म्हणते की अगं मी तुला सांगितली ना आपण या गोष्टीवर नंतर बोलू, तू आता वरती जा, तू आत्ताच आली आहे, तू आत्ता आल्या आल्या या सगळ्या गोष्टीवर नको बोलूस. आणि ती सांगत असते की तू वरती जा. त्यावरती रिया म्हणत असते मी वरती जाऊन काय करू, मी ते खालीच बसते आणि जे काही आहे ना ते खालीच सांगा मला, मी वरती जाऊन काय करणार आहे, एकटी बसून मला काय भेटणार आहे, चहा इथे मी सगळ्यांसोबत पिते, असं ती निरुपमाला कन्व्हिन्स करत असते. पण निरुपमा आहे की ऐकतच नसते. त्यावरती सत्या तिला म्हणत असतो की अगं निरुपमा तुला काय प्रॉब्लेम आहे, ती बसते तर बसू दे ना, तिला काय प्रॉब्लेम आहे. असं झाल्यानंतर रिया म्हणते की हो आई, मी ना जरा विचारते दादाला की काय आहे, दादाचं मत घेणं म्हणजे इतकंच गरजेचं आहे. त्यावरती निरुपमा म्हणते अगं त्याला अजून वेळ आहे, तू आत्ताशी आली आहेस ना, तू दमली आहेस, जा जाऊन वरती बस, तुला चहा आहे ना वरती मी देईन. त्यावरती रिया म्हणते अरे पण वरती जाऊन मी काय करू, वरती कशाला पाठवत आहात, मी इथे पिते, मला इथेच बरं वाटेल, असं ती म्हणत असते. पण निरुपमा असते की ती तिथून तिला जायलाच सांगत असते, कारण तिला असं वाटत असतं की जर हिने सत्याला सांगितलं तर आपली वाट. त्यावरती रिया म्हणते का मी नाही जाणार, मला इथेच थांबू दे, मला इथेच बसून चहा प्यायचा आहे. त्यावरती सत्या पण निरुपमाला बडबडत असतो की अगं तुला काय प्रॉब्लेम आहे, ती इथं बसते तर बसू दे ना, तिला वरती जाऊन नाही प्यायचं चहा, तर ती इथे सगळ्यांसोबत पियेन, तुला जायचं असेल तर तू जा. त्यावरती निरुपमा म्हणत असते की अजून ना वेळ आहे संक्रांतीला, तू आधीच काही लगबग करू नकोस, जे होईल ते होईल, असं बोलल्यानंतर इथे सत्या पण विचार करत बसलेला असतो. आणि इथे रिया असते. त्यानंतर इथे विषय चालला असतो तर ती म्हणत असते रिया का मी ना बघेन काहीतरी. त्यावरती सगळेजण म्हणतात ठीक आहे. त्याच्यानंतर इथे मीरा येते आणि मीरा सगळ्यांना चहा वगैरे देते आणि ती म्हणत असते की कसं झालं आहे हे सांगा. आणि त्याच्यानंतर तिथे सगळेजण गप्प असतात, कारण त्यांचं डिस्कशन हे रियावरून चालू असतं. तेव्हा रिया वगैरेला निरुपमा म्हणत असते की छान तू तयार वगैरे हो, मस्तपैकी आपण तुझी छान संक्रांत करू, असं म्हटल्यानंतर इथे मीरा म्हणत असते की हां तुला ना मी छान गजरा आणि मस्तपैकी ना हलव्याचे दागिने करेन, मला छान छान ऑर्डर आल्या आहेत ना तर तुझ्यासाठी पण मी करेन आणि तू मस्त देशील त्याच्यामध्ये, असं बिचारी ती
प्रेमाने म्हणत असते. तिचा त्याच्यामध्ये काही स्वार्थ नसतो, पण ती आपल्या आनंदापोटी आणि रियाच्या आनंदापोटी करत असते. त्यावरती निरुपमा तिला म्हणते, तू गप्प बस, रियासाठी सगळं काही मी करणार आहे असं ती बोलत असते. त्यावरती रिया पण सगळं काही नाराजाने ऐकत असते. तिला हे पटत नसतं, पण कसं बोलू ते सुद्धा समजत नसतं. त्यावरती सत्या म्हणतो, अगं बनवू दे ना, तिने बनवलं तर काय झालं, ती चांगलीच बनवते असं बोलल्यानंतर मागून मीरा ही सत्याला चिमटा काढते आणि म्हणते की गप्प बस. असं म्हटल्यानंतर सत्या गप्प होतो आणि तेव्हा इथे निरुपमा म्हणत असते की नाही, आमचं आम्ही बघून घेऊ, तिला तिची कामं करायला सांग. त्यावरती सत्या म्हणतो की ठीक आहे, तुम्ही बघा मग, असं काही नाही, तिला तशी पण बरीच कामं आहेत. असं बोलल्यानंतर मीरा मात्र शांत असते. तिला जे सासू वागत असते ते तिला फारसं काही पटत नसतं, पण काय करणार, भांडण बसणं ह्याच्यामागे कारण नसतं आणि भांडणं हे योग्य नाही असं बोलून बिचारी सगळ्या गोष्टी ह्या टाळत असते. पण निरुपमा ही ना खूप जोराजोरामध्ये ओरडत असते आणि पहिल्यासारखी तिला बडबडायला सुद्धा लागली असते आणि तिच्यात हा बदल का झाला असतो काही समजण्यास कारण नसतं. आणि तेव्हा तिथून मीरा निघून जाते आणि तेव्हा ही सगळेजण चहा वगैरे पित असतात. तेव्हा सत्या म्हणत असतो की हिचा आवाज ना जरा जास्तच वाढला आहे, तो ना आता कमी केलाच पाहिजे, नाहीतर हिच्या या आवाजामुळे घरातलं वातावरण निरुपमा सगळं बिघडवून ठेवेल आणि अतिशय प्रॉब्लेममध्ये निरुपमा पाडेल आणि हे मला नको आहे. असं बोलून तो बिचारा विचार करत बसलेला असतो. आणि इकडे रिया मात्र आपल्या रूममध्ये जाऊन सुद्धा तोच विचार करत असते की मी काय देऊ त्या स्पेशल पर्सनला, म्हणजे जेणेकरून ती स्पेशल व्यक्ती खुश होईल. पण ती म्हणत असते की मला असं कोणी एकाला द्यायचं नाही आहे, मला दिलं तर तिघींनासुद्धा सेम द्यायचं आहे, कारण का तिघीसुद्धा माझ्या आहेत असं ती म्हणत असते. कारण तिच्या मनामध्ये भेदभाव हा प्रकारच नसतो, ती एकदम साफ मनाची असते. आणि तेव्हाच तिथे ना मागून सत्या येतो आणि सत्या म्हणतो, अगं तू काय झालं, तू अजून त्याच गोष्टीचा विचार करत आहेस का. आणि त्यावरती सत्या म्हणतो की तू असं काय विचार करत आहेस एवढा की तुला टेन्शन आलं आहे. त्यावरती रिया हा सगळा झालेला प्रकार सांगते की मला कसं स्पेशल पर्सनला गिफ्ट द्यायचं आहे, पण ते कोणा एकाला नाही, तर मला तिघींना द्यायचं आहे. त्यावरती सत्या म्हणतो की अच्छा असं आहे का, निरुपमाने तुला असं सांगितलं आहे का. त्यावरती रिया म्हणते की हो, मला आईंनीच सांगितलं आहे असं एका स्पेशल पर्सनला भरभरून सगळं काही द्यायचं, पण मला ना एकीला भरभरून देण्यापेक्षा मला तिघींना सुद्धा सेम प्रकारचं वाण द्यायचं आहे, कारण का तिघीसुद्धा आपल्या आहेत ना, आणि मी असं भेदभाव नाही करू शकत आहे असं ती साफ मनाने बोलत असते. त्यावरती सत्या म्हणत असतो की अच्छा हिचा असा प्लॅन आहे की तो रियाकडून असं करून घ्यायचं म्हणजे स्वतःचं प्लॅन होईल. त्यावरती सत्या म्हणतो की हे बघ, तुला द्यायचं आहे ना, तर तू एक काम कर, तू ना त्या लोकांची परीक्षा घे. असं म्हटल्यानंतर रिया म्हणते, परीक्षा, कसली परीक्षा. त्यावरती सत्या म्हणतो की परीक्षा घे आणि जो कोणी परीक्षेमध्ये पास होईल त्याला तू एकाला सगळं काही भरभरून दे, म्हणजे विषय संपला आणि काही प्रॉब्लेमसुद्धा होणार नाही. तुझा तुझा जो काही प्रॉब्लेम आहे तो पण सॉल्व्ह होईल, तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर पण भेटेल आणि समाधान पण भेटेल. छान पद्धतीने जो यशस्वी होईल त्याला ते देऊन टाक. असं तो तिला अजून काहीतरी वेगळंच सांगत असतो आणि तिच्या डोक्यामध्ये वेगळंच काही काही गोष्टी भरवत असतो. पण सत्याच्या मागे बोलण्याचा काय हेतू असतो तो आत्तापर्यंत कोणाला समजलेला नसतो. पण त्याचं एवढं म्हणणं असतं की हे निरुपमाची काहीतरी ह्याच्यामागे चाल आहे आणि रियाला लुबाडण्यासाठी हा सगळा प्रकार चालू आहे हे सत्याला समजलं असतं. पण तो बिचारा काहीच बोलत नाही. तो फक्त ह्या प्रॉब्लेममधून बाहेर कसं पडता येईल ह्याच्यासाठी थोडीसं रियाला पुश करत असतो. त्यावरती रिया म्हणत असते की हो ते सगळं ठीक आहे, पण मला आई म्हणालेल्या एकाला जास्त दे आणि बाकी सगळ्यांना कंगवा बिंगवा दे, परीक्षेचं असं आई काही बोलल्या नाहीत. त्यावरती सत्या म्हणतो, अगं पण मी तुला सांगत आहे ना, तुला माझ्यावर विश्वास नाही आहे का, आपण असं करू, आपण ना परीक्षा घेऊ. असं बोलल्यानंतर दोघं एकमेकांना टाळ्या मारतात आणि बोलतात ठीक आहे डन, आपण परीक्षा घेऊच त्यांची, नक्कीच घेऊ. असं बोलून ते एकमेकांमध्ये हास्यविनोद करत असतात आणि एकमेकांना आश्वासन देत असतात की हो आपण करूच नक्की, काही प्रॉब्लेम नाही, आपण सगळं व्यवस्थित करू. आणि तेव्हा इथे घरात सगळे जमलेले असतात. त्याचवेळी तिथे रिया येते आणि ती टाळ्या वाजवत सगळ्यांना अनाउन्समेंट करते. तेव्हा देविकासुद्धा तिच्याकडे तीक्ष्ण नजरेने बघत असते आणि इथे निरुपमा म्हणत असते की हिला काय झालं आहे, हिला किती वेळा सांगितलं आहे की इथे बोलू नको, घरात सगळ्यांसमोर सगळ्या गोष्टी सांगणं गरजेचं नाही आहे. संक्रांतीचं वाण ही छोटीशी गोष्ट आहे, ती याला एवढंसुद्धा कळत नाही आहे का.
त्यावरती रिया आहे की ती ऐकतच नसते. ती सगळ्यांना सगळं सांगत सुटलेली असते की मला कसं एका एका व्यक्तीला खास गिफ्ट द्यायचं आहे आणि मी ना आता ठरवलं आहे की त्या माझ्या एका व्यक्तीला काय खास गिफ्ट द्यायचं आहे. असं बोलल्यानंतर तिथे तिचे बाबा म्हणजेच सासरे ते सुद्धा ऐकत असतात आणि ते म्हणत असतात की हे बघ तू असं काय म्हणत आहेस. त्यावरती पंकजसुद्धा सगळं शांतपणे ऐकत असतो आणि तो तिचं बोलणं लक्षपूर्वक बघतसुद्धा असतो. तेव्हा रिया म्हणत असते की हां, मी ना माझ्या एका खास व्यक्तीला मी चांगलं गिफ्ट देणार आहे आणि भरभरून सगळ्या गोष्टी देणार आहे, असं ती सगळ्यांना सांगत असते. आणि ते बोलत असते का मी ना हे येताना घेऊनसुद्धा आलेली आहे. हे खूप मोठं गिफ्ट आहे आणि हे सगळं मी माझ्या खास व्यक्तीला देणार आहे, जी की माझ्या मनात असेल आणि सगळं असेल, असे ती सांगत असते. आणि त्याचवेळी तिकडे रिया सगळा काही जो प्रकार आहे तो सांगत आहे की कसं मी एक स्पेशल गिफ्ट आणलं आहे. मी जाताना ना विचार केला होता, असं म्हणल्यानंतर तिथे आजी असते, ती सगळं ऐकत असते आणि ती म्हणत असते की ह्यांचं नक्की चाललं तरी काय आहे आणि ह्याच्यामागे कारणं तरी काय आहे. त्यावरती ती निरुपमाला विचारत असते की तू असं काय सांगितलं आहेस की रिया एक स्पेशल गिफ्ट आणत आहे. त्यावरती निरुपमा म्हणते की मी काहीच सांगितलं नाही आहे आणि असं काहीच नाही, जे आहे तेच सांगितलं आहे. त्यावरती निरुपमा प्रचंड घाबरली असते. त्यावरती घरातले सगळेजण निरुपमाला म्हणत असतात की ह्यामध्ये तुझा नक्की काय विचार आहे. तू काय असं मनामध्ये तिच्या टाकलं आहेस की ती आता एक स्पेशल गिफ्ट ते पण एवढं महागडं देण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा तिचे सासरे असतात, ते म्हणत असतात की हे बघ तू असं काहीच नाही आहे की तू काही स्पेशल दिलं पाहिजेस किंवा चांगलंच एकाला भरभरून दिलं पाहिजे, असं काहीच नाही. तू सगळ्यांना छोटंसं गिफ्ट दिलंस तरी चालेल. त्यावरती रिया म्हणते की हो, जे काही असेल ते असेल, पण मला आता समजलं आहे ना, तर मी आता काहीतरी ना स्पेशल गिफ्टच देणार आहे, जेणेकरून सगळं काही चांगलं होईल. आणि त्यावरती म्हणत असते की मी ना ते स्पेशल गिफ्ट अशाच व्यक्तीला देणार आहे जो त्यासाठी योग्य असणार आहे. असं बोलणं ऐकल्यानंतर रवी मात्र तिचं सगळं बोलणं शांतपणे ऐकत असतो आणि बघत असतो ती काय बोलत आहे. त्यावरती सत्या म्हणतो की मला पण रियाने सगळं काही सांगितलं आहे की ती कसं स्पेशल व्यक्तीला स्पेशल गिफ्ट देणार आहे आणि ती स्पेशल पर्सन कसं ठरवणार आहे. असं बोलल्यानंतर तिथे सगळेजण रियाकडे बघत असतात. तेव्हा रिया आहे ना आतमध्ये जाते आणि ती म्हणते की 5 मिनिटात जाऊन आली. असं बोलल्यानंतर सगळेजण घरातले तिच्याकडे बघत असतात की ही नक्की करते तरी काय आणि सगळ्यांनाच प्रश्न पडला असतो की चाललंय तरी काय. त्यावरती निरुपमा मात्र विचार करत असते की हिने सगळ्यांसमोर सांगितलं आहे, काही प्रॉब्लेम तर नको व्हायला. आणि त्यावरती रिया आहे ना ती सगळं दागिने घेऊन येते. म्हणजे तिने ना तुझं तिसरं काही नाही तर तिने सोन्याचे कानातले बनवले असतात त्या तिघींपैकी कोणातरी एकीला देण्यासाठी. आणि तेव्हा ती ते कानातले उघडून दाखवते. ते कानातले तर अतिशय सुंदर आणि छान असतात. त्यावरती रिया म्हणते की हे बघा, हे जे कानातले आहेत ना ते मी त्याच पर्सनला देईल जो मला पुढच्या 4 दिवसांमध्ये त्याच्या वागणुकीमधून खुश करेल, तो सगळ्यांशी चांगलं वागेल आणि सगळ्यांना समजून घेईल, असं ती म्हणत असते. त्यावरती सत्य तिला जे काही सांगितलं असतं ते रियाला आठवत असतं की आपण ठरवलेला प्लॅन आहे हा कोणाला सांगायचा नाही आहे. फक्त आणि फक्त सांगायचं आहे की जो कोणी चांगलं वागेल, व्यवस्थित सगळ्यांशी नीट बोलेल त्याला मी हे गिफ्ट देणार आहे. असं सांगितल्यानंतर रिया आहे ही सगळ्यांना सांगत असते की हे बघा, हे गिफ्ट आहे, हे मी देणार आहे. तुमच्या तिघींपैकी जो उद्यापासून 4 दिवस वगैरे मी बघणार आहे, कोण चांगलं वागणार आहे त्याला मी हे गिफ्ट देऊन टाकणार आहे. हे त्याचंच गिफ्ट असणार आहे. त्याच्या वर्तणुकीमधून दिसणार आहे की कोण कसं वागतं. असं म्हटल्यानंतर इथे देविका मात्र विचार करत असते की मी ना या रियाला अशी उल्लू बनवू शकते, तिच्या मनामध्ये अशी जागा करू शकते. आणि मीराचं मात्र असं काही बोलणं नसतं, कारण तिला कधी लालसच नसते. पण इथे देविका आणि निरुपमाच्या मनात तर प्रचंड लालसा उत्पन्न झालेली असते. आणि त्यांची अशी लालसा घरातल्यांना समजत नाही असं नाही, त्यांनासुद्धा समजलेली असते. आणि ते सुद्धा विचार करत असतात की रियाने असा निर्णय घेतला आहे, पण तो एखादी योग्य आहे की बघूया ह्याच्यामध्ये कोण चांगलं वागतं आणि कोण नाही वागत. कारण का जो चांगला वागेल त्याला मिळणार आहे ना, तर चांगलं तर कोण वागतं आहे काय माहिती, असं ते विचार करत असतात. तेव्हा सत्यासुद्धा मनातल्या मनात खुश होत असतो आणि हसत असतो. त्यावरती निरुपमा म्हणत असते की चांगलं वागून तर मीच दाखवणार, कारण का वागायचं फक्त 4च दिवस आहे ना,
त्यामुळे जे काही होईल ते माझंच होईल. ते कानातले असतील ते माझेच असणार आहे. त्या कानातल्याला माझ्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. आणि इकडे देविका पण कानातल्याचा विचार करत असते आणि ती म्हणत असते की हे कानातले तर फक्त आणि फक्त मलाच भेटणार आहे आणि मी इथे रियाला अशी एका झटक्यामध्ये उल्लू बनवू शकते, कारण का ती उल्लू बनवण्यासारखीच आहे. असं बोलून त्या दोघी एकमेकांच्या मनामध्ये संशय निर्माण करत असतात आणि म्हणत असतात की आपण ना काहीही करू आणि हे ना आपणच घेऊ, मीराला घेऊन द्यायचंच नाही. असं निरुपमाचा विचार चालू असतो आणि निरुपमाच्या मनामध्ये प्रचंड लालसा उत्पन्न झालेली असते, कारण ती पैशाच्या आणि सोन्याच्या बाबतीमध्ये थोडी का होईना पण ती लालसी असते. आणि तिने आर्याच्या डोक्यामध्ये प्लॅन टाकला असतो की जा आणि तू काहीतरी स्पेशल वाण घेऊन ये आणि स्पेशल पर्सनला दे. पण ह्याच्यामध्ये रिया अडकायला नको म्हणून सत्या तिला मदत करत असतो आणि सत्या तिला सांगत असतो की तू ना अशी एक आयडिया कर, तू असे गेम्स वगैरे ठेव जेणेकरून तू अडकणार नाही. जो योग्य आहे त्याला त्या गोष्टी मिळून जातील आणि जे गैर आहेत त्यांचा तर काही फायदा होणार नाही. जे बरोबर आहेत त्या माणसांना आयुष्यामध्ये सगळं काही मिळून जाईल. म्हणून सत्याचा असा प्लॅन असतो आणि तो